आता आम्ही चाललो बैल हाडून तुमच्या आमच्या आता कोरवा खयात ते दाखवतो. तर आमच्या वेदने सुरुवात केला ना तुमका दाखवला ना आम्ही खदोखदून चालला होतं. तर चला दाखवता अशी ही वाटा मस्तपैकी आणि बैलत माळावर दाखवतो तुमका. चला तर वरती जाता जाता लागली आमका बाव हिरवा शालू पसरला दूरवर स्वर्ग सुखाचे हे जगणे निरंतर सह्याद्री उभा पाठीशी खंबीर समुद्र किनारा सोबती सुंदर निसर्ग राजा कोकण माझा. आपण माळाच्या जवळीला थोड्याच वेळात माळावर जाऊ आपण. वेद काय चलो काय ऐकत नाही. कसली एवढी पावर घेऊन गेलो काय माहिती. माळाची घाटी एवढी पटापट चढलो मस्तपैकी. ही अशी गोट्याची पाने वेली आहेत. फायनली आम्ही पुतला आमच्या माळा. तर असं पुरो माळा पुरो बेनो मस्त आहे की बघा. असे दगडी आहेत बारीक बारीक मोठे मोठे. आता माळा ते येऊन पोचला आणि बैल बाहेर काढूया थोड्या वेळ माळावर चरूया बघूया देहात काय आधी आतमध्ये. चला वेद बघा बैलांका कसा आवाज देता तो. तर वेदका आता दिसलेली आहे वेदची चंपा आणि तिनं चंपान बघितलं नाही वेदकात. आता ती येत आहे वर आणि पाटणा एक येऊन राहिलेली पाडी पण हा. पांडव नवीन घेतलेला बैल हा आहे आपला पांड्या बघू शकता. पाखरू काय अजून तर काय दिसत नाही. हाय हाय पाखरू पण आहे. तर आता त्यांना घेऊन जाऊया आपण माळावर. फायनली आपल्या पाकड्या पण आलेल्या आहे आणि वेद आपल्या पाकड्याला बोलवतोय बघा मस्त. तर आता पाकड्याला घेऊन माळावर जाणार आहे बघा. फायनली आपली ही 4 गोरं होती. एक 2 बैल 1 गाय आणि ही पाडी येऊन कशी तर राहिलेली आहे. आता का आम्ही ठेवलेली आहे बघा मस्त. ही 4 जण आहोत आता आमच्याकडं. ही 3 जण होती. पाखरो चंपा आणि पांडू. ह्या सगळ्या गोरवांचं राखणं बघूच असलो दाखवते तुमका. ह्यो त्यांचं राखणं मोठं राखणं असं त्यांका रानात घेऊन येतात दररोज सकाळी.